है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। नमस्कार, माझं नाव हर्षल संतोष खेडेकर। आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस। आज मी तुम्हाला एका महान थोर क्रांतिकारकाची शौर्यगाथा सांगणार आहे। त्यांचं नाव आहे सुभाषचंद्र बोस। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1857 रोजी ओडिशा येथील कटक शहरामध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभावती असे होते। ते लहानपणापासूनच हायस्कूलमध्ये शिकत होते। तेथील त्यांचे शिक्षक वेणी माधवदास यांनी त्यांच्या मनात देशभक्ती जागृत केलेली होती। वयाच्या 15व्या वर्षी ते गुरूंच्या शोधात हिमालयामध्ये गेले। तेथे त्यांनी स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचून त्यांचे शिष्य बनले। नंतर ते कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। तेथील इंग्रज प्राध्यापक वॉर्टेन हे भारतीय मुलांची उर्मटपणे वागत म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी आवाज उठवला। त्यामुळे त्यांना ते कॉलेज सोडावे लागले। 1918 मध्ये त्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व तेथे ते BA पास झाले। त्यांना स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती। 1921 मध्ये महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस हे एकमेकांना भेटले आणि 1938 मध्ये नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व तेथे त्यांनी भाषणे देऊन लोकांना इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यास प्रेरित केले। ते भाषण देताना तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा म्हणत भारताने इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यास खूप मदत केली। आणि 18 ऑगस्ट 1945 मध्ये विमान अपघातात त्यांची प्राणज्योत मावळली। त्यांनी दिलेला नारा हा भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। धन्यवाद। दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है। प्रणाम, मेरा नाम आरुष देवेंद्र चौधरी है। आज मैं स्वतंत्रता दिन के अवसर पर ए वतन वतन मेरे आबाद रहे तू ये गाना बोल के दिखाऊंगा। ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू। ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, आबाद रहे तू, आबाद रहे तू। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आर्या जय चौधरी। आज मी तुम्हाला चाफेकर बंधूंची शौर्यगाथा सांगणार आहे। वासुदेव चाफेकरांचा जन्म 1880 मध्ये कोकणात एका चित्पांडव ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले। कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले। वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे। बालवयात तिघेही भाऊ हरिकीर्तनात वडिलांना मदत करायचे। त्यामुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला। वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला। त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले। पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले। ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा
त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध लोकमान्य टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आव्हानाने तिघेही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. त्याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉर्डर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी केली. हे करताना त्याने सामाजिक पायदळी तुडवून लोकांचे असंतोष ओढावून घेतले. त्यामुळे चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली. रँडने पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेशखिंड येथे वाट पाहत 22 जून 1897 रोजी मध्यरात्री निवासस्थानातून निघालेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने 3 जुलै 1897 रोजी मरण पावला. याच वेळेस दामोदरचा भाऊ बाळकृष्ण रँड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. कित्येक दिवस ब्रिटिश सरकारांना मारेकरांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचस्तंभी द्रविड बंधूंनी या कटाची बातमी केवळ आर्थिक लाभापोटी सरकारला दिली. वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. दामोदराला मुंबईत अटक झाली व 18 एप्रिल 1818 रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला 8 मे 1899 व बाळकृष्णाला 16 मे 1899 रोजी फासावर चढवण्यात आले व तीनही चाफेकर बंधू शहीद झाले. उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, रगों में तेरे बह रहा है खून राम श्याम का, जगत गुरु गोविंद और छत्रपति शिव का, तू चल पड़ा तो चल पड़ेगी साथ तेरे भारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, छोड़ कर धरा को तोड़ा आसमां की कालिमा, जगा दे सुप्रभात को जगा दे अपनी लालिमा, तेरी शुभ्र कीर्ति संकटों को तारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, है शत्रु दंडना जहाँ चहु दिशाएं देश की, बता रही हमें किरण किरण विदेश की, वो चक्रवर्ती विश्व जननी मातृभूमि वारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रिया प्रवीण निगणकर आहे. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मी आज दामोदर हरी चाफेकर या क्रांतिकारकाबद्दल माहिती सांगत आहे. दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या कीर्तनकाराच्या घरी जून 25 इसवी सन 1869 रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. मित्रमंडळींना संघटित करून व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदर पंतांना चीड होती. पुण्यामध्ये 1897 मध्ये प्लेगची साथ आली. प्लेग पीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हेदोष घातला. इंग्रजांविरोधात असंतोष पसरू लागला. रँड हा अत्यंत क्रूर खुनशी इंग्रज अधिकारी होता. पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यास अग्रेसर होता. दामोदर पंतांनी रँडचा वध करण्याची योजना आखली. 22 जून 1897 रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदर पंतांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रँड आणि आर्यस्टरचा वध केला. गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांनी दामोदर पंतांना पकडले. इंग्रजांनी दामोदर पंतांना 18 एप्रिल 1998 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना 8 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली.
एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. गाथा अविन पंचा आहे. माझे गाण्याचे बोल आहे उंच उंच गगनात तिरंगा. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद, भारतीय सूर्य एक नांदतो. उंच उंच गगनात तिरंगा, भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची. भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईंची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईंची. तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दळवळतो. तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दळवळतो. उंच उंच गगनात तिरंगा, नंदनवन तू रम्य मनोहर समस्त विश्वाचे. नंदनवन तू रम्य मनोहर समस्त विश्वाचे. वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीत ऐक्याचे. वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीत ऐक्याचे. अमृत रोजन वात्सल्यांची नित्य सावली देतो. अमृत रोजन वात्सल्यांची नित्य सावली देतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद, भारतीय सूर्य एक नांदतो. उंच उंच गगनात तिरंगा, उंच उंच गगनात तिरंगा. आज मी अशाच एका स्वातंत्र्यवीराची तुम्हाला गाथा सांगणार आहे. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या काव्यपंक्तीतून ज्यांचे देशाप्रती प्रेम प्रतीत होते असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी असलेले जहालमतवादी क्रांतिकारक असे जे स्वातंत्र्यवीराचा जन्म नाशिक येथे 28 मे 1883 रोजी झाला. ते लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेल्या स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचनांनी त्यांच्या प्रतिभेला साक्ष देता येते. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त कळताच त्यांनी आपली कुलदेवता भगवती हिच्या समोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मरिता मारिता मारिता मरिता झुंजेन अशी शपथ घेतली. त्यांनी पुणे इथे 1905 साली विदेशी कपड्यांची होळी केली. 1857 साली इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा त्यांनी साधार इतिहास दिला. 1857 स्वातंत्र्य समर हाच तो ग्रंथ होय. त्यांना 23 डिसेंबर 1910 रोजी पहिली 25 वर्षाची तर नंतर 30 जानेवारी 1911 रोजी दुसरी 25 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या जन्मठेपेस कारण असे की त्यांचे शिष्य मदनलाल धिंग्रा यांनी एका जाहीर सभेत कर्जल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली व सावरकरांचा मदनलाल धिंग्रा यांस राजकीय व कायदेशीर पाठिंबा होता. त्यामुळे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. अशा प्रकारची शिक्षा ही एक ऐतिहासिक घटना होती, कारण याआधी कुणालाही अशी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती. अशा या स्वातंत्र्यवीरास माझे बोल. भाग्यशाली दिन आला, भाग्यशाली दिन आला, गाऊ गुणगान. भाग्यशाली दिन आला, गाऊ गुणगान. फडके तिरंगा इथे उंचावणी मान. वरे वा देश हा महा, वरे वा देश हा महा, वरे वा देश हा महान, वरे वा देश हा महान. असा हा देश महान. परकीय सत्ता हाणून लावली ती हान.
तिरंगा इथे उंचावनी मान वरेवा देश हा महान वरेवा देश हा महान वरेवा देश हा महान वरेवा देश हा महान असा हा देश महान नेहरू गांधी टिळक फुले हे या भूवरती जन्मा आले इंग्रजांची लढा देऊन स्वातंत्र्याचे बीज रुविले स्वातंत्र्याचे बीज रुविले आंबेडकरांनी घटना लिहिली ओतुनिया प्राण आंबेडकरांनी घटना लिहिली ओतुनिया प्राण फडके तिरंगा इथे उंचावनी मान वरेवा देश हा महान वरेवा देश हा महान वरेवा देश हा महान वरेवा देश हा महान असा हा देश महान हो हो उठा उठा हो भारतवासी स्वातंत्र्याची पहाट झाली स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्यासाठी सुवर्ण दिवस आहे. भारताला अगदी सरळ आणि सहजपणे स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यासाठी खूप मोठी किंमत देशाला मोजावी लागली. शेकडो वर्षांचा लढा, अनेक हुतात्म्यांचे बलिदान आणि कित्येक हजार बांगडे फुटल्यानंतर आताच्या घडीला असलेले स्वातंत्र्य देशवासी अनुभवत आहेत. प्रत्येक भारतीय आपापल्या परीने ब्रिटिशांना विरोध करतच होता. अशी क्रांतीची अखंड ज्योत हिंदुस्थानाच्या हृदयात चेतवून गेलेले हुतात्मे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे अमर झाले आहेत. 23 मार्चला त्यांचा स्मृतिदिन असतो. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 23 मार्चला शहीद दिवस पाळला जातो. बरोबर 90 वर्षांपूर्वी 23 मार्चला ब्रिटिशांनी या तिघांनाही फाशी दिली होती. या तिघांनी कुठलाही गुन्हा केला नव्हता. भारत मातेला परदासातून मुक्त सोडवण्यासाठी त्यांनी क्रांतीचा यज्ञ मांडला होता. या यज्ञाने भारतातील लक्षावधी मनं चेतली. साखरदंडात जखडलेल्या अवस्थेत असताना देखील ते भारत मातेला परदासातून सोडवण्याची स्वप्न पाहत होते. भारत मातेसाठी बलिदान देण्याची संधी मिळत आहे या आनंदात ते फासावर चढले. क्रांतिकारकांच्या या बलिदानातून अनेकांनाच प्रेरणा मिळाली. इसवी सन 1942 साली तत्कालीन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांना भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे आंदोलनाचे नाव होते. यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग लोकांनी नोंदविला. भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपू शकली नाही आणि क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागली. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आणि यांच्या संघर्षातून आणि बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी अंतिमतः भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपला भारत पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला. या सर्व क्रांतिकारकांमुळेच आज आपण स्वतंत्रता दिवस साजरा करतो. त्यामुळे या सर्व क्रांतिकारकांना व ज्यांच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या सर्वांनाच शतशः प्रणाम करते व इथेच थांबते. धन्यवाद. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. नहीं डर किसी का आज, नहीं डर किसी का आज, नहीं डर किसी का आज एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम चलेंगे एक साथ, डाल हाथों में हाथ, हम चलेंगे एक साथ एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक
क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशाच एका बालक्रांतिकारकाची मी तुम्हाला वीरगाथा सांगणार आहे. या बालक्रांतिकारकाचे नाव आहे शिरीष कुमार मेहता. पाताळगंगा नदीच्या काठी 4 डोंगरांच्या कुशीत वसलेल्या नंदन नगरी अर्थात आत्ताच्या नंदुरबार शहराची पूर्वांपार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. 1926 साली एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीष कुमारांचा जन्म झाला आणि त्यांच्यासह 5 सवंगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. शिरीष कुमारांचा जन्म 28 डिसेंबर 1926 साली मेहता कुटुंबामध्ये झाला. या काळात अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचे वातावरण स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करावे? हाती झेंडा घेऊन मशाल मोर्चे, प्रभात फेऱ्या काढाव्या अशा नंदुरबारमधील कामांमध्ये मेहता कुटुंबाचा सहभाग असायचा. वयपरत्वे शिरीष शाळेत जाऊ लागले. त्यांच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांचा मोठा प्रभाव होता. या काळात वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा करणाऱ्या कोणालाही पोलीस अटक करू शकत होते. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942ला इंग्रजांना चले जावचा आदेश दिला आणि त्यानंतर गावोगाव प्रभात फेऱ्या करून इंग्रजांना इशारे दिले जाऊ लागले. त्यानंतर बरोबर महिन्याने म्हणजेच 9 सप्टेंबर 1942ला निघालेल्या नंदुरबारमधील प्रभात फेरीत शिरीष देखील सामील होता. 8वीत शिकत असलेला शिरीष देखील सामील होता. गुजराती मातृभाषा असलेल्या शिरीषने मिरवणुकीत घोषणा सुरू केल्या. नहीं नमशे, नहीं नमशे, निशाण भूमी भारतनु. भारत मातेचा जयघोष करत ही फेरी गावातून फिरतच होती आणि मध्यवर्ती ठिकाणी ही फेरी पोलिसांनी अडवली आणि विसर्जित करण्याचे आवाहन केले. पण या बालकांनी हे आवाहन झुगारले आणि भारत मातेचा जयघोष सुरूच ठेवला. भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा सुरूच होत्या. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलीस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सामील असलेल्या मुलीच्या दिशेने बंदूक रोखली आणि तेव्हा त्या एका अधिकाऱ्याला शिरीषने सुनावले, गोळी मारायची तर मला मार. आणि संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सलग 3 गोळ्या बाहेर निघाल्या आणि सरळ शिरीषच्या छातीत जाऊन बसल्याने तो जागीच कोसळला. त्याच्यासह पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य 4 शहीद झाले. या 5 बालक्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. मेरा देश मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन. अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपने देश को सजाएंगे. ओ, 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 अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपने देश को सजाएंगे. हमें इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. है वतन है वतन है वतन, जाने मन जाने मन जाने मन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. वीराची कथा म्हणजे दत्ताजी शिंदे होय. पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी पराभव स्वीकारला खरा, परंतु त्यांचे बलिदान अविस्मरणीय आहे. अब्दाली आणि मराठे उत्तर भारतातील पानिपत येथे समोरासमोर आले. युद्धाचा भडका उडाला. अब्दालीचे अफाट सैन्य आणि त्यांचा उत्तरेकडील प्रभाव यामुळे मराठे एकाकी पडले. अशा परिस्थितीत अनेक मराठी सरदार एकाकी प्राणाने लढत होते. दत्ताजी शिंदे आपल्या गनिमी अब्दालीच्या सैन्याला सहकी पळ सोडत होते.
सहगी बळ सोडत होते. त्यांचे ते शौर्य पाहून मुघल सैन्य अचंबित झाले. दोन्ही सैन्यांची धुमाकूळ आसमंत गोठून टाकत होता. मारो मारो अशा गर्जना होत होत्या. दत्ताजी शिंदे घोड्यावर स्वार होऊन शत्रू सैन्याला तोंड देत होते. अचानक अब्दालीच्या सैन्याने त्यांच्या एका पायावर वार केला. अर्ध्या पायाने लढत असताना ते जमिनीवर कोसळले. कोसळलेल्या शिंदेंना अब्दालीच्या सैन्याने विचारले, सरदार जी, अब तुम क्या करोगे? आपल्या दत्ताजींच्या आवाजात शौर्याचा अभिमान होता. आपल्या शब्दात दत्ताजी म्हणाले, बचेंगे तो और भी लढेंगे. ते ऐकून मुघल सैन्य क्षणभर चकित झाले, परंतु दत्ताजींना अखेरीस प्राणास मुकावे लागले. नमस्कार. सलामुन शहीदों को जो खो गए, सलामुन शहीदों को जो खो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए, वो थे लाडले अपनी माँओं के पाले, मगर हो गए गोलियों के हवाले. वो थे लाडले अपनी माँओं के पाले, मगर हो गए गोलियों के हवाले. आजादी के बदले जवानी लुटा दी, वतन के लिए जाके बाजी लगा दी. हमारे थे अब देश के हो गए, हमारे थे अब देश के हो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए. सलाम उन शहीदों को जो खो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए. हिंदू व सिख या मुसलमान थे वो, सलाम उनको जिनकी वो संतान थे. हिंदू व सिख या मुसलमान थे वो, सलाम उनको जिनकी वो संतान थे. सलाम उनको जो बात ये कह गए कि बेटा गया है वतन तो रहे. जुदा हो के हमसे वो खो गए, जुदा हो के हमसे वो खो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए. सलाम उन शहीदों को जो खो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का दामन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का दामन. इसके वास्ते निशा है मेरा तन मेरा मौन वतन. ए वतन ए वतन ए वतन, दाने मन दाने मन दाने मन. शौर्यगाथा. याद कर जिसे आंखें नम और सर गर्व से उठ जाता, महान है आझादी की वो संघर्ष गाथा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत देशाने खूप मोठा संघर्ष केला होता. स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारी नेत्यांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. जर तेव्हा अनेक देशवासी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढले नसते तर आजही आपण इंग्रजांची गुलामगिरी करत असतो. इंग्रजांच्या गुलामगिरीला कंटाळून अनेक देशवासियांनी एकत्र येऊन इंग्रजांना संपवण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात 1857 साली एका भारतीय सैनिकांनी म्हणजेच मंगल पांडे यांनी केली. या चळवळीत अनेक क्रांतिकारी नेते व महिला सहभागी होत्या. अशाच एका महिलेची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्या महिलेचं नाव आहे अरुणा असफ अली. अरुणा असफ अली या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य महिला नेत्या होत्या.
त्यांचा जन्म 16 जुलै 1909 साली कालका येथील पंजाबमध्ये झाला. ब्राह्मण समाजातील अरुणा यांचे संपूर्ण नाव अरुणा उपेंद्रनाथ गांगुली होते. विवाहानंतर अरुणा या काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. तिथून त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कारकीर्द सुरू झाली. 1930 साली मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यात अरुणा असफ अली यांना पहिल्यांदाच तुरुंगवास सोसावा लागला. 1932 साली पुन्हा त्यांना तुरुंगवास झाला. तिथे त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीविरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसले. 1942 साली करण्यात आलेल्या चले जाव या चळवळीदरम्यान महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू अशा महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली. गांधीजींनी करा नाहीतर मरा असा नारा दिला होता. त्याचप्रमाणे अरुणा या ग्वालियर ट्रॅक या मैदानावर तिरंगा फडकवून त्यांनी त्यांचे शौर्य दाखवले व ब्रिटिशांना खुले आव्हान दिले व भारत छोडो आंदोलनाचे सुरुवात झाली. अरुणा यांना भारत छोडो आंदोलनाची नायिका म्हणून पाहिले गेले. स्थिर नेतृत्व नसतानाही देशभरात ब्रिटिशांविरुद्ध जोरदार निदर्शने झाली, ज्यात हे स्पष्ट झाले की आता भारत इंग्रजांची गुलामगिरी करणार नाही. अशा या क्रांतिकारी महिला नेतेला 1965 साली आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार व 1992 साली पद्मभूषण व 1997 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशा या थोर क्रांतिकारी महिलेचा मृत्यू 29 जुलै 1996 साली झाला. धन्यवाद. ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, उनकी कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक ती सांस रड़े वो,
जब तक ती सास रड़े वो फिर अपनी लाश बिछा दी। जो खून गिरा पर्वत पर, जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। भारत माता की जय। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. ते अमर हुतात्मे झाले. जगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. ते अमर हुतात्मे झाले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. ते अमर हुतात्मे झाले. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अथर्व सूर्यकांत कदम. मी आत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त कविता ऐकवणार आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्रप्रेरितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीतार गुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवत पर्वतांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नको निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच महादेवाने. हा देश स्तन्य त्याला गीताख्य अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासन नातळीचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जय गीत जागृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव गजेंद्र संजय साठे. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. आज माझ्या शौर्य कथेचे नाव आहे बाजीराव पेशवे व पालखेड यांची लढाई. पालखेडची लढाई बाजीराव पेशवे यांनी खूप युक्तीने आणि शौर्याने जिंकली होती. तर झाले असे होते की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे त्यांचे सुभेदार होते दख्खनचे निजाम, त्यांनी स्वतःला दख्खनचा राजा म्हणून घोषित केले होते आणि त्याच्यावर शाहू महाराजांचे सातारा इथे येथील राज्य होते. व बाजीराव पेशवे यांना फार लवकरच वयाच्या फक्त 20व्या वर्षी पेशवेपद मिळाले होते. तर निजाम यांनी तिथे औरंगाबादेत म्हणजे त्यांच्या राजधानीत बसून महाराजांच्या साम्राज्यातली खूप माणसे फोडली होती. त्याच्यामुळे निजामांच्या मनात विचार आला की का आपण मराठा साम्राज्यावर घाला घालून पूर्ण दख्खन आपणच ताब्यात घ्यावा.
म्हणून त्यांनी स्वतःची 80,000 फौज घेऊन साताऱ्याकडे कूच केले. कारण तेव्हा मराठा साम्राज्याची राजधानी सातारा होती. तर आसपासचा विस्तीर्ण प्रदेश घेता घेता त्यांची फौज 80,000वरून 1,20,000 झाली. तर इथे फक्त बाकीचे जे त्यांचे फुटलेले आदमी होते त्याच्यामुळे त्यांनी काहीच शाहू महाराजांना मदत केली नाही व एकटे बाजीराव पेशवे पुढे आले. त्यांच्याकडे इन फक्त 15,000 फौज होती. त्यांची खरी फौज आणि सगळे मोठे मोठे सरदार उत्तरेकडे गुजरातच्या मोहिमेवर गेले होते व ते फक्त 15,000 फौज घेऊन निजामाशी लढायला निघाले. निजामांनी त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता म्हणून ते आपली सगळीच्या सगळी फौज घेऊन निघाले. त्याच्यामुळे त्यांच्या राजधानीत औरंगाबादात फक्त 1-2,000च फौज होती. त्याच्यामुळे बाजीराव पेशव्यांनी सर्वात पहिले तिथेच घाला घातला व औरंगाबाद पूर्ण लुटले. या अशा त्यांच्या चालीमुळे निजाम गडबडले व त्यांना वाटलं की आता तो त्यांचे दुसरे मुख्य शहर पैठण तिथे हल्ला करेल. म्हणून ते पैठणच्या रोखाने निघाले व त्यांनी पुढे कूच करायला फक्त थोडी फौज पाठवून दिली. आणि अशाच बाजीरावांनी जवळजवळ 3-4 आठवडे त्यांना गुजरात, कर्नाटक किंवा पुन्हा कधी स्वराज्याच्या मुलुखात असे धावत पळवले आणि त्याच्यात त्यांची हळूहळू फौज अशी विभागली जाऊ लागली. आणि शेवटी जेव्हा बाजीरावांनी ठरवलं की आता